श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाशिवरात्रीचे व्रत करत असताना आपण कोणत्या नियमांचे पालन केले पाहिजे आणि कोणत्या चुका करणं टाळलं पाहिजे तर याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे। कारण असं म्हटलं जातं की कोणत्याही पूजेच्या नियमांचे पालन केलं तर त्या व्रताचं त्या पूजेचं पूर्ण फळ आपल्याला मिळत असतं। हे व्रत करत असताना आपल्या हातून कळत नकळत काहीतरी चुका घडत असतात आणि त्यामुळे आपल्याला या व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही। पण जर का तुम्ही या 10 नियमांचं पालन केलं तर तुम्हाला या महाशिवरात्रीच्या व्रताचं पूर्ण फळ नक्की मिळेल। तर ते नियम कोणते आहेत हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। महाशिवरात्रीचे व्रत हे अत्यंत प्रभावी आणि अतिशय लाभदायक व गुणकारी आहे। महादेवांना भोळा शंकर म्हटलं जातं कारण महादेवांच्या पिंडीवर तुम्ही फक्त एक तांब्याभर जरी पाण्याचा अभिषेक केला किंवा ते पाणी पिंडीवरती अर्पण केलं किंवा एक बेलाचं पान जरी तुम्ही पिंडीवरती अर्पण केलं, ते पिंडीवरती तुम्ही बेलाचं पान वाहिलं तरी महादेव आपल्यावरती लगेच प्रसन्न होतात, आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करतात असं म्हटलं जातं। मात्र आपण महादेवाची पूजा करताना काही नियमांचे पालन सुद्धा अवश्य केलं पाहिजे। कारण शिवपिंडीवरती जर का आपल्या हातून काही कळत नकळत चुकीच्या गोष्टी जर अर्पण केल्या गेल्या तरी महादेव लवकर क्रोधित होतात। कारण महादेव जेवढे भोळे आहेत तितकेच ते लवकर क्रोधितही होतात। त्यामुळे काही नियमांचे पालन अवश्य करावं। महाशिवरात्रीच्या दिवशी ज्यांना शक्य असेल त्यांनी सर्वांनी महाशिवरात्रीला उपवास जरूर करावा। कारण असं म्हटलं जातं की महाशिवरात्रीचे व्रत ठेवणाऱ्यांना आर्थिक आणि कौटुंबिक सर्व समस्यापासून मुक्तता मिळते। सौभाग्यवती महिलांनी हे व्रत केल्यास त्यांना अखंड सौभाग्य प्राप्त होते। किंवा ज्या मुलींचे लग्न झाले नाहीत, ज्या मुली अविवाहित आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे व्रत खूप लाभदायक असतं। म्हणजे त्यांनी जरी महाशिवरात्रीचा उपवास केला तर अशा कुमारिकांना चांगला वर मिळतो, भगवान शंकरांचा आशीर्वाद मिळतो असे मानले जाते। किंवा ज्या मुलींचे लग्न जमत नसतील, विवाह जमण्यास काही अडचण येत असतील तर त्यांचे सुद्धा लग्न जुळतात, लग्न संबंधित काही अडचणी असतील तर त्या सुद्धा दूर होतात। त्यामुळे जवळपास लाखो भक्त हे महाशिवरात्रीचे व्रत अगदी मोठ्या उत्साहाने आणि भक्तीने पाळतात। भगवान महादेव आणि माता पार्वती यांचा विवाह सुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशी झाला होता। त्यामुळे या दिवशी आपण भगवान महादेवासोबतच पार्वती मातेचीही पूजा करायची आहे। तर या दिवशी महिलांनी केस धुतले तरीही चालतील। अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाका, कारण या दिवशी गंगाजलाला खूप महत्त्व असतं। स्वच्छ अंघोळ केल्यानंतर स्वच्छ आणि शक्यतो पांढऱ्या रंगाचे कपडे घाला किंवा इतर रंगीत कपडे घातले तरीही चालतील। पण शक्यतो या दिवशी काळ्या रंगाचे कपडे मात्र चुकूनही घालू नका, कारण महादेवांना पांढरा रंग अतिशय प्रिय आहे।